न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। रेशन कार्ड धारकांचे मोफत धान्याचा पुरवठा न केल्यास बंद होणार। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशन धान्याचा पुरवठा होतो। त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांना आता सरकारनं ई-केवायसी करण्याची अट घातली आहे। योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई-केवायसीतून लागणार आहे। अशी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली असून ई-केवायसी न केलेल्यांचे रेशन धान्य 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे। 23 सप्टेंबरच्या रिपोर्टनुसार राज्यातील 4 कोटी सदस्यांसह सोलापूर जिल्ह्यातील रेशन कार्डवरील 16,32,875 जणांनी ई-केवायसी केलेली नाही। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ई-केवायसीचे बंधन घालण्यात आलं आहे। अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिलेत, मात्र तरी देखील अनेक शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। त्यांचे रेशन 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे। तत्पूर्वी ई-केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे। जर शिधापत्रिका धारकांना 31 ऑक्टोबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनचा धान्य मिळणार नाही। याशिवाय अशा शिधापत्रिका धारकांची नावं ही रेशन कार्ड मधून वगळली जाणार असून त्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत। आता पुढील 36 दिवसात राज्यातील 4 कोटी तर जिल्ह्यातील 20 लाख व्यक्तींची ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी लागणार आहे। रेशन कार्डवर मोफत रेशन मिळण्याच्या योजनेसाठी अपात्र असतानाही अनेक जण स्वस्तातील धान्य घेतात। याशिवाय अनेक लोक सध्या या जगात नाहीत ज्यांचा मृत्यू झालाय, मात्र अद्यापही त्यांची नावं शिधापत्रिकांमध्येच आहेत। दुसरीकडे बनावट रेशन कार्ड काढून शासकीय योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत। या पार्श्वभूमीवर आता सर्व शिधापत्रिका धारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावं नोंदलेली आहेत त्यांना ई-केवायसी करावीच लागणार आहे। त्यासाठी ते त्यांच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात, पण रेशन कार्डवरील जो कोणी व्यक्ती मुदतीत ई-केवायसी करणार नाही त्याची नावं शिधापत्रिकातून काढून टाकली जाईल। ई-केवायसी केलेल्यांची सद्यस्थिती रेशनवरील एकूण संख्या 23,37,865, ई-केवायसी पूर्ण केलेले 2,24,047, ई-केवायसी प्रलंबित 4,81,033, ई-केवायसी न केलेले 16,32,885। मुदतीत ई-केवायसी करावीच लागेल। सोलापूर जिल्ह्यातील 18,12,780 जणांनी रेशन धान्य मिळवण्यासाठी ई-केवायसी करावे लागणार असून त्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण मधील ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांनी मुदतीत ई-केवायसी करावी, जेणेकरून त्यांचे धान्य बंद होणार नाही। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।